नमस्कार मित्रांनो, दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, संत ज्ञानेश्वर महाराजांनी रचलेल्या हरिपाठाचे रोज पठण केल्याने ईश्वराची प्राप्ती होते, मन शुद्ध होते आणि आयुष्य अधिक आनंदी बनते. वारकरी संप्रदायात याला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. हरिपाठाच्या नित्य पठणाने मनातील अनावश्यक विचार शांत होतात, ताणतणाव दूर होण्यास मदत होते. देवाच्या नामस्मरणाने नकारात्मकता नष्ट होऊन आत्मविश्वास व सुरक्षिततेची भावना निर्माण होते. माऊलींच्या अभंगवाणीनुसार कितीही मोठी पापे असली तरी हरिपाठाच्या प्रभावाने ती नष्ट होतात. हरिनामाचा महिमा अपार आहे आणि त्यामुळे चारही प्रकारच्या मुक्ती सहज साध्य होतात. हरिपाठ आपल्याला नम्र बनवतो आणि ईश्वराशी जोडतो. म्हणूनच आजपासून आपण हरिपाठातील प्रत्येक अभंगाचा सविस्तर अर्थ बघणार आहोत. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. जय जय राम कृष्ण हरी. हरिपाठ अभंग पहिला. नाममहिमा. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्तीचारी साधी येल्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारी जिवे वेगू करी, वेदशास्त्रे उभारी बाह्या सदा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणे, द्वारकेचे राणे पांडवा घरी. ज्ञानेश्वर महाराज इथे आपल्याला सांगतायत, देवाच्या दारात जो क्षणभर उभा राहील त्याला चारी मुक्ती प्राप्त होतात. मुखाने हरिहरी म्हणणाऱ्या नामधारकाच्या पुण्याची गणना कोणीही करू शकत नाही. संसारात राहूनच जीवेला हरिनामाचा अधिकाधिक छंद लावावा. नामस्मरणासारखे दुसरे साधन नाही असे वेद आणि शास्त्रे हात उभारून नेहमी सांगत असतात. श्री ज्ञानदेव म्हणतात, व्यासांनी स्वानुभवाने ज्या खुणा सांगितल्या त्यानुसार साधन केल्यामुळे द्वारकेचा राणा पांडवांच्या घरचा झाला. मित्रांनो, वारकऱ्यांची संध्या म्हणून प्रसिद्ध पावलेल्या हरिपाठातील हा पहिला अभंग. माऊलींची वाक्ये सूत्रबद्ध असतात. सूत्राची लक्षणे सांगताना विश्वतोमुखम असे एक लक्षण सांगितले आहे. माऊलींनी सगुण भगवत भक्तीचा मार्ग दाखवण्याकरता हरिपाठ रचला आहे. येथे हरिमुखे म्हणा असा उपदेश करून देवाचा संबंध त्यांनी नामाशी दाखविला आहे. नामाचा संबंध आला की रूपाचा संबंध येतो. नामरूपयुक्त स्वरूपाला सगुण म्हणतात. अशा सगुण साकार श्रीहरीलाच येथे देव म्हटले आहे. देहधारी मनुष्याला सगुणाची उपासना सुलभ असते. गीतेतही अव्यक्ताची उपासना करणाऱ्यांना अधिक कष्ट असतात. म्हणूनच सामान्य भोळ्या भाविकांना हा सगुण भक्तीचा मार्ग माऊलींनी हरिपाठातून दाखवून दिला आहे. देवाच्या दारात क्षणभर उभा राहणे हे केवळ शरीराने नव्हे तर श्रद्धाभक्तियुक्त अंतःकरणाने. देवळात पाऊल ठेवताच समोर भगवंत प्रत्यक्ष आहेत हा दृढ विश्वास पाहिजे. जेथे भगवंत तोच वैकुंठ लोक. साहजिकच हा भाव असलेल्याला सलोकता मुक्ती मिळते. भगवंतांच्या समीप राहण्यामुळे समीपतेचा लाभ होतो. देवळात मन जेव्हा तदाकार होते तेव्हा स्वरूपता प्राप्त होते आणि देहभान जर हरपले तर सायुज्यताही मिळते. अशा रीतीने चारी मुक्तींचा लाभ श्रद्धाळू भाविकाला देवाच्या दारात होतो. एका भगवान नामस्मरणाने अनंत जन्मीचे पातक नाहीसे होते. देवाचे नाव मुखात आले तरी क्षणभर का असेना मन भगवदाकार होते. या अनुभवावरून माऊलींनी अखंड नामस्मरण करण्यास सांगितले आहे. त्यामुळे भगवंतांचे रूपही अखंड मनात राहील. त्यामुळे असार नाशिवंत प्रपंचाचा विसर पडेल. यासाठी प्रपंच व प्राप्त कर्तव्ये सोडण्याचे मुळीच कारण नाही. जिव्हेने म्हणजेच जिभेने नामस्मरणाचा वेग उत्तरोत्तर तीव्र वाढवला म्हणजे झाले.
वेदशास्त्रांनी सुद्धा नाममाहात्म्य मुक्त कंठाने वर्णिले आहे. वैदिक कर्माची सुरुवातही नामानेच होते आणि पूर्णताही नामानेच होते. शेवटच्या चरणात माऊलींनी यासाठी पांडवांचा दृष्टांत दिला आहे. भगवान व्यासांनी परमेश्वर प्राप्तीची नामस्मरण ही गुप्त खूणगाठ पांडवांना सांगितली आणि पांडवांनी दृढ विश्वासाने त्याप्रमाणे वागून द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला आपल्या घरचा केले. एकदा भगवान श्रीकृष्णांनी नारदाचा आपणच खरे नामधारक हा गर्व दूर करण्यासाठी एक युक्ती योजली. त्यांनी नारदाला अर्जुनाला बोलावून आणण्यासाठी त्याच्या महालात पाठवले. नारद गेला तेव्हा अर्जुन गाढ झोपेत होता, पण नामस्मरण अखंड चालू होते. ते पाहून नारदाचा नामधारकपणाचा अभिमान नाहीसा झाला. अशी होती पांडवांची नामस्मरण भक्ती. मित्रांनो, हरिपाठाच्या दुसऱ्या भागात आपण बघणार आहोत वेदशास्त्र निर्णय. मित्रांनो, आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल. माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.